नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षादा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील लोखामासला या गावामध्ये आहोत। लोखामासला हे गाव एक रिवकी दिवकी या सर्कलमध्ये आहे आणि लोखामासला या गावाची जवळजवळ मतदार या गावामध्ये मतदार 2000च्या आसपास आहे आणि येथील येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीविषयी येथील जनतेचं काय कोल आहे, त्यांना कोण खासदार पाहिजे, कशामुळं खासदार पाहिजे, कशा प्रकारे गावामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, आपण सविस्तरपणे येथील जी काय तरुण आहेत, काही ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांना आपण सविस्तरपणे येणाऱ्या निवडणुकीविषयी आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत। काय नाव आहे आपलं? दत्ता भास्कर काळे, राहणार कुठे आलेत आपण? गल्लीत लोखामासला। कसं वातावरण आहे सध्या? लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं आहे गावात वातावरण? काय ठीक बरं आहे। कोण असं निवडून येईल असं वाटतं आपल्याला? बजरंग बाप्पा सोनवणे। काय कारण असं बरं बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येण्याचं? कारण प्रीतमताई मुंडेने काही विकासच नाही केला गेल्या 5 वर्षात। इंग्रजाच्या काळापासून रेल्वे आणायची अजून नाही आली आणि जो आलेला निधी तो पण वापस गेला आहे। विकासाचं काहीच नाही कुठंच, गेवरा तालुक्यात तर काहीच नाही। त्याच्यामुळं एकदा नवीन माणसाला चान्स द्यायचा आहे, बघायचं त्याच्याकडून काही विकास होतोय का। काय अपेक्षा बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून? बीडची रेल्वे, विमानतळ, परत शासकीय विद्यालय, दवाखाने, ते बाकी काय। गावामध्ये एकूण किती मतदार संख्या किती आहे? 1800 असून किती मतदान होऊ शकते बाप्पाला या गावातून? बहुतेक 60-70%। धन्यवाद। काय नाव आहे तुमचं? पांडुरंग पवार, राहणार कुठे आले? कामासला तालुका, गेवरा जिल्हा बीड। बरं, कसं वातावरण गावामध्ये? एकदम शांत। बरं, 3 उमेदवार फिक्स आहेत। वंचितचे अशोक हिंगे, शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा आहेत, भाजपचे पंकज आहेत। कुणाला पहिली पसंत असणार आहे गावकऱ्यांची? गावकरी काय सांगायचं, माझं स्वतः मत। तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा। काय कारण बरं बजरंग बाप्पा? बदल पाहिजे की नाही? ते मारले ना मोदी सरकारने, काहीच दिलं ना। हां, शेतकरी आहे का बंबरा काही? त्या अंबानीचे कर्ज माफ, त्यांचं सगळं आम्हाला काय GST कर लागून गेला, शेतीला एक भाव आमच्या। हां, सांगा ना सर, काय केलं पाहिजे सरकारने असं शेतकऱ्यासाठी? काय होणार आहे पुढचं? काय निवडून देऊ, मग होईल काय पुढचं बघता येईल। नवीन चान्स देऊन नाही याला, दुनियाचं मारलेच ना, विचार करेन आमचा गोरगरिबाचा। काय योजना राबविल्या पाहिजे येणाऱ्या खासदाराने? आज तो आता बघू ना काय करेल। आज मला काय सांगायचं पुढचं काय करतो, कधी असं घरात बसती निवडून काय सांगा पुढचं? होय, गेल्या 10 वर्षामध्ये काय गावात विकास का झालेत का खासदार फंडातून? नाही, खासदार की नाही, आमदार फंडातून। बरं, खासदार आम्ही पाहिजे नाही, कसला तुझं खाली आलाच नाही, सोड नाही पाहिजे मी कसले खासदारचे, येऊ शकत नाही ग्रामीणला। हां, आपलं काय नाव म्हणले? दीपक रमेश काळे, राहणार कुठे आले? लोखामासला। कसं वातावरण गावामध्ये लोकसभेची निवडणूक? चांगलं आहे लोकसभेत सध्या तर BJPवर नाराज आहे जनसंख्या। BJPचं काम चांगलं नाही आहे, आरक्षण नाही, धनगराला मराठाला आरक्षण नाही आहे। दर 45 वर्षांचे आश्वासन आहेत BJP सरकारचे, हे याला आरक्षण देऊ, त्याला आरक्षण देऊ। धनगराला तर म्हणजे तुम्हाला पहिल्या याच्यातच विधानसभेत तुमचा मुद्दा मांडून तुम्हाला आरक्षण देऊ, ते बी दिलं नाही, मराठाला पण दिलं नाही। त्यामुळे BJPवर जास्त नाराज आहेत लोक। आणि पंकजाताई तर आता खासदार नव्हत्याच, त्या आमदार होत्या, ते आमदारकीला पडलेत कशामुळे की त्यांचं काम चांगलं नव्हतं। आणि प्रीतमताई मुंडेने मी काम चांगलं केलेलं नाही, खासदार फंड वापस गेलेला आहे। रेल्वेचा प्रश्न 15 वर्ष झाली, रेल्वे आणखी आष्टीची पुढे आलीच नाही आहे। आणि ते गप्पा मारतात की रेल्वेने येऊ, रेल्वेने फॉर्म भरू, आणखीन 50 वर्ष गेली, पिढी गेली तरी ते रेल्वे येणार नाही बीडमध्ये, कारण याला आणायचंच नाही, याला फक्त राजकारण करायचं रेल्वेचं। तर जनता त्याच्यामुळे नाराज आहे, शेतीविषयी काही बोलत नाहीत, संसद भवनामध्ये शेतीचा मुद्दा मांडत नाही, मालाला भाव कमी, खताचे भाव वाढलेत आणि जनतेचे कामं कोणते होत नाहीत। फक्त इलेक्शन आले की बहुजन समाज, आणि इलेक्शन झाले की त्यांना फक्त समाज त्यांचा आठवतो, वंजारी समाज। आणि त्या ह्याच्या सभेत बोलताना सुद्धा म्हणलेले आहेत की 2 गरजूंत जर असले तर आम्ही कोणाला हात द्यायचा, जे आमच्या समाज त्याला आम्ही हात देणार, बाकी समाज कशाला आहेत यांचे? म्हणजे नुसते कपडे धुवायला का बाकी समाज? धनगर समाज, कोळी समाज, कुंभार समाज, संभार समाज, मराठा समाज कशासाठी? यांचे धुणे धुवायसाठी का नसते? त्यांनी काहीतरी सगळ्या समाजासाठी करायला पाहिजे। ते फक्त OBC म्हणतात आणि निवडून आले फक्त त्यांचं कुठं अधिकारी बघा, गरजे, सानप, ढाकणे, हेच लोक आहेत। कामं जर म्हणलं ह्याच लोकांच्या गावाला, ह्या लोकाला खासदार फंड दिला त्यांनी, बाकीच्या गावाला त्यांनी खासदार फंड दिला आणि वापस पाठवला, पण इतर गावाला दिला नाही खासदार फंड, म्हणून जनता त्यांच्यावर नाराज आहे। आता मी भाईसाहेबाचा कार्यकर्ता असलं मी मतदान करू शकतो त्यांना, पण बाकीचे लोक करीत नाहीत ना, बाकीचे लोक पूर्ण समाज नाराज आहे त्यांच्यावर। आता पंकजताई म्हणतात जर मला संधी दिली तर बीड जिल्ह्याचा विकास करू, मोठे उद्योगधंदे निर्माण करू, हे त्यांचे दर 45 वर्षाचे ते काहीच करीत नाही। बीड जिल्हा 50 वर्ष मागे नेऊन ठेवला मुंडे परिवाराने, 50 वर्ष कुठंच विकास नाही कसला कोण्या गावाचा। आमच्या गावात तिथे आले ना 1 रुपया कसला फंड बी नाही त्यांचं, आणि काही लोकांना माहीत बी नाही कोणी म्हणून मुंडे।
बरं, बजरंग बाप्पा खासदार झाल्यानंतर काय अपेक्षा आहेत तुम्हाला? ते नवीन आहेत, गेल्या 65ला उभा होते, 5,09,000 त्यांना मतदान पडलं होतं, पण ते निवडून आले नाहीत. त्यांच्याकडून अपेक्षा करायचं काही हेच नाही, कारण ते पदावर नाहीत कोण्या. त्यांच्याकडे 2 कारखाने ते व्यवस्थित चालते व्यवस्थित. त्यांच्याकडे 26 कारखाने गोपीनाथ मुंडेंनी चालवायला घेतले होते, यांनी झिरो करून टाकले. ते झिरो केले, पण एक कारखाना होता त्यांचा परळीचा, तो सुद्धा बंद पडला, तो सुद्धा त्यांना चालले त्याने व्यवस्थित. ते सुद्धा लोकांचे उसाचे पैसे बुडलेत. आणि हे काय करणार बीड जिल्ह्याचा विकास? गावामध्ये कसं वातावरण, कसं मतदान होईल? गावामध्ये 60-40 होईल. कोणाला पडेल? 60% कोणाला होईल? मला 60 पडन, BJPला 40 पडन. धन्यवाद. भावले संदीप राहणार कुडाले. लोकामासला. कसं आहे गावामध्ये लोकसभेची निवडणूक आहे चालू, काय सध्या? निवडणूक पंकजाताई बरं येते 100%. बरं, काय कारण बरं पंकजताईला निवडून देण्यामागं? पंकजताईला निवडून देण्याचं कारण की गोपीनाथ मुंडेच्या घराण्याशाही पहिल्यापासून त्यांचं वर्चस्व आहे बीड जिल्ह्यात आणि मुंडे साहेबाच्यामुळं पंकजताईला मतदान करणार. किती टक्के मतदान होऊ शकते पंकजताईला गावामधून? 70% मतदान होऊ शकतं इथं. धन्यवाद. काय नाव आहे आपलं? माऊली देवकते राहणार कुडाले. लोकामासला. बरं, काय लोकसभेची निवडणुकीविषयी काय चर्चा आहे गावामध्ये? आमच्यासाठी विजयराजे पंडित हे जे आदेश देतील ते आमच्यासाठी अंतिम असेल. काय त्यांनी सांगितले पंकजताईला जास्तीत जास्त लीड देऊ, कशा प्रकारे वातावरण राहील गावामध्ये? ताईला लीड राहीनच गावातून, मग जे राजे आदेश देतील ते आमच्यासाठी अंतिम असेल, बाकी काहीच नाही. किती मतदान आहे गावामध्ये? 1700-1800 मतदान. किती पंकजताईला किती मतदान होऊ शकतं? 1000-1100 मतदान व्हायलाच पाहिजे पंकजताईला. बरं, पंकजताई समजा निवडून आले तर काय आपली काय इच्छा आहे गावामध्ये, काय योजना राबविल्या पाहिजे ताईने? गावात व्यायामशाळा, जिम ते. हो, बाकी बरं, गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतमताई खासदार होते बीड जिल्ह्याच्या, काय योजना राबविल्यात का त्यांनी गावात? गावात एकही योजना नाही आली प्रीतम. जे केलं विजयराजे आणि सरपंचांनी जे का गावाचा विकास केला ते त्यांनीच केलेला आहे. प्रीतमताईंनी भेट दिली गावाला कधी? एकदाही भेट देण्यात दिलं. तुमचा ज्ञानेश्वर कोळकर, राहणार कुडाले. इथला जाईल. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का? केले का मतदानाच्या पाठीमाग? बरं. मग आता पहिलीपासून कोणाला असणार आहे आपले? आपले पंकजताईला. का कारण बरं पंकजताईला पुन्हा? पंकजताईंनी 2000चा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस विमा, खरीप विमा, दुष्काळ निधी हे भरपूर बीड जिल्ह्याला दिलेला आहे. नंतर या भैयासाहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की गेवरा तालुक्यातील शाश्वत बंधारे व पाणीची योजना राबवू. कसं आहे गावात, कसं वातावरण आहे आपल्या? 70% ताईला. काय योजना राबविल्या पाहिजे ताईने जर खासदार जर झाल्या ताई तर? मग सभामंडप, स्मशानभूमी, रोजगार निर्मिती, MIDC, रेल्वेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावते बीड जिल्ह्यातील. काय विकास झाला का गावामध्ये इथून पाठीमागं? कोणाच्या माध्यमातून? काय पंकजताई असतील किंवा ह्या सरकारकडून काय? सरपंचाच्या माध्यमातून झालेला आहे विकास. धन्यवाद. काय नाव आहे आपलं? शामराव हरिचंद्र काळे, राहणार कुडाले. लोकामासला. बरं, कसं आहे वातावरण गावात? लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या. सभेची निवडणूक ही शेतकऱ्याच्या विरोधात आहे सारी निवड, म्हणजे शेतकरी सरकारच्या विरोधात आहे रोज. सरकारने तर शेतकऱ्यासाठी खूप योजना राबविल्या म्हणते सरकार, त्यांना हप्ते. हिऱ्याचा भाव काय होता, आज भाव काय आहे? 20-20 काय भाव आहे, आज काय होईल हे नाही. दुसरी बारती किती एकूण मतदार 1750 गावातलं, त्यातली बारती किती? एका वार्डामध्ये 466 पुरुष आणि 426 महिला आहेत. दुसऱ्या वार्डामध्ये 883 पुरुष आणि 412 महिला आहेत. कसं मतदान होईल गावामध्ये? कोण आघाडीवर राहील गावातून? आघाडीवर तुतारी राहील बजरंग सोनवणे. काय कारण आहे? बजरंग बाप्पा नवीन आहे सध्या राजकारणात. ते पण भाजपच्या शासनाने खताच्या किमती शेतकऱ्याच्या अन्यायाविरोधात आहे. शेतकऱ्यावर अन्याय. खताच्या किमती 10 वर्षापूर्वी काय होत्या, आज काय आहे? बरं, बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर काय केलं पाहिजे त्यांनी? विकास योजना काय राबविल्या पाहिजे आपल्या गावामध्ये? आमचं ध्येय एकच आहे, शेतकऱ्यासाठी काहीतरी करणार. आम्ही जर नाही पिकलं तर तुम्ही काय खाणार आहे? जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री गोष्ट आहे. जवान अहोरात्र सीमेचं रक्षण करते तुमचं, आणि शेतकरी अहोरात्र 24 तास काम करून तुम्हाला पोषतात. अन्नधान्य शेतकरी पिकतो. नोटा खातं का तुम्ही? अन्नच खाणार ना. शेतकरी आणि जवान नाही तर मग कोणीच नाही ना. बरं, पंकजताई म्हणतात बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मीच केला आणि मला जर संधी दिली तर पुन्हा मी उद्योगधंदे वाढील. आता कोणता? आमचं फक्त शेतकऱ्याचा विकास काय केला आहे? शेतकऱ्यासाठी काय केले? फक्त किमती आवाच्या ढव्यावरून ठेवल्या. शेतकऱ्याला काय ठेवलं? पिकल्याला मालाचा खर्च निघा ना, लोकांचं देणं घेणं फिटाणं काय? नोकरदार लोक मजा येते. शेतकऱ्यासाठी काय?
काय राबविलं पाहिजे शेतकऱ्यासाठी, म्हणजे त्यांच्या मालाला भाव भेटला पाहिजे, समाधानी राहिले पाहिजे लोक. खताच्या किमती कमी करा, शेतकऱ्याचं काहीतरी, जसं सैनिकाला देश सांभाळतोय तसं शेतकरी बी साऱ्याला पोषणदान जगाचा, त्याच्यासाठी कल्याणकारी योजना राबवत शेतकऱ्याचा काहीतरी फायदा होईल, शेतीमालाला भाव व्यवस्थित भेटावा, खताच्या किमती कमी करण्यात यावं. आम्ही शेतकऱ्याचं आमचं म्हणणं एवढंच, आम्हाला बाकीच काय घेणं देणं. धन्यवाद. काय नाव आहे आपलं? महादेव कुराडे, राहणार कुठाले? लोकामासला. कसं आहे वातावरण गावामध्ये? वातावरण इथलं सध्या तरी भाजपच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं आहे पूर्ण. आणि ह्यांचं एक असं चाललं धोरण, हे मुंडे कुटुंबाचं ज्यांच्या जेव्हा येळ येईल तेव्हा ते एकत्र होते, आणि जेव्हा त्यांना मर्यादा खायचं तेव्हा दुसऱ्याला असं परस्पर लावून देतात एकामेकावर. आता त्यांना त्यांसाठी काय करणं आहे, एवढंच शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांना आम्ही निवडून देणार आहेत भरघोस मताने. जिल्ह्यातले नेते एकत्र आले आहेत, पंकजताईला लीड देऊ म्हणतात. आम्हाला काय घेणं देणं नाही, नेत्याचं कोणत्याच घेणं देणं नाही. फक्त एकच पुत्र शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे. बरं, त्यांना कशामुळं मतदान होणार आहे बजरंग बाप्पांना? आमच्या लेकरा बाळाचं आरक्षणाचे भविष्य आहे, आरक्षणाच्या हिशोबाने या हिशोबाने करणार आम्ही त्यांना म्हणतो. धन्यवाद. नारायण हुलगे, राहणार कुठाले? लोकामासल्याचे. बरं, लोकसभेची निवडणूक सुरू आहे. कसं आहे वातावरण गावामध्ये सध्या? आता वातावरणाचं काय एवढं सांगतो मी. आता दवाखान्यातून आलो, एक मी जरा दुखण्याच्या परिस्थितीमध्ये ऑपरेशन झालं ना आता बायपासचं, त्याच्या जेवण जरा थोडा परिस्थिती. बरं, उमेदवार गावात येतात का प्रचाराला, मतदान मागायला? मी बाहेर येतच नाही इकडे, घर आता आलो सकाळच्या परी. बरं, हां, ठीक. ते बायपासचं ऑपरेशन झालं ना, हां, ते मोदी सरकारचे कार्ड होतं. बरं. हां, ते त्याच्यावर ऑपरेशन झालं आपलं. फायदा झाला का ऑपरेशनला? फायदा झाला. किती लाखाचा फायदा झाला मोदी सरकारमुळे? 5 लाखाचा. 5 लाखाचा फायदा झाला. हो. बरं, मग आता आपली पसंत कोणाला असणार आहे? आता ते काय सांगू शकत नाही, फक्त एवढं सांगतो मी की बाबा आता माझं ऑपरेशन फ्रीमध्ये झालं, कार्ड होतं मोदीचं, बरं. तर त्या कार्डावर ऑपरेशन झालं 5 लाखाचं. मग कसं वाटलं सरकार तुम्हाला? भाजपचं सरकारविषयी काय मत आहे काही आपलं? सांगू शकत नाही आता मी, कोण येतं आणि कोण जातं. आता ही जनता आहे, जनताचं कल तुम्हाला तर माहिती बरं. बरं, किती मतदान आहे गावामध्ये एकूण? गावाचं काय माहित नाही किती बरं, 1700-1800. कसं किती होईल शकते दोन्ही पार्ट्यामध्ये? ते काही सांगू शकत नाही मी आता. मी जरा ठीक. परिस्थितीमध्ये असतो त्याच्यावर. बरं, ओके, धन्यवाद. दिलीप अंकुशराव काळे, राहणार कुठाले? गाव लोकमतला. बरं, तुम्ही शेतकरी आहेत का? हो. बरं. कसं आहे शेतकऱ्याविषयी काय आपली प्रतिक्रिया असणार आहे सरकारविषयी? सरकार चांगलं आहे साहेब, पण ते ईडीचं कारण जर सरकारला भावाच्या मागं दाबदड करून काम करायला नाही सरकार, त्याच्यामुळं भाजप सरकारला मतदान नाही करीत लोक यंदा, असा अंदाज आहे लोकांचा. कोण खासदार होईल असं वाटतं बीड जिल्ह्याचा? सोनवणे. का कारण बरं? सांगितलं आता ईडीचं कारण तुम्हाला. गावातून किती मतदान होऊ शकतं बाप्पाला? बाप्पाला जास्त होणार, 75%. बरं, बाप्पा खासदार झाल्यानंतर काय योजना राबविली पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये सुशिक्षित तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी? आता काय करते ना, आज काय सांगतायत त्याचं, त्यांचा विचार राहिला तो काय करायचं, आज काय करणार. आपण एक मतदार आहोत आणि आपण अनमोल आपलं मतदान देणार आहोत, आणि आपल्याला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आज अपेक्षा 15 वर्ष यांनी काहीच नाही केलं, म्हणून ती अपेक्षा आज काय झाली त्यांची. यांनी 15 वर्ष काय केलं? काहीच नाही केलं 15 वर्ष यांनी. 15 वर्षात यांनीच काय नाही केलं, तर यांची काय अपेक्षा आज झाली? फक्त त्यांना निवडून द्यायचं, आज एवढी अपेक्षा झाल्याची. पंकजताई म्हणतात, पंकजताई सुद्धा म्हणतात मला एकदा संधी द्या, मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करील. नाही नाही, त्यांच्या बहिणीत नाही केलं, ह्या काय करणार? 10 वर्ष झाले त्यांच्या बहिणीत काय केलं त्यांनी? आमची तर तालुक्यात आल्यासुद्धा नाही, ते कधीच नाही. 10 वर्षामध्ये तालुक्यातच नाही आले, गावात सोडून द्या. पंकजताई आलेत ना वाटतं? कधी आले त्या तालुक्यामध्ये? आता आले ते मतदान मागायला, नाही आले कधी. गावात त्यांच्याकडून काय विकास कामं झालीत का पंकजताईच्या फंडामधून? काही काहीच नाही झाले. आता प्रचार मागायला आलते कोण? नाही. बरं. तुमचं काय नाव आहे? विठ्ठल सूर, राहणार कुडाले? लोकामासला. कसं आहे वातावरण गावामध्ये? लोकसभेची निवडणूक सुरू आहे, बजरंग बाप्पा उभा आहेत, पंकजताई उभा आहेत, अशोक हिंगे बी उभा आहेत. मतदान मला दोघाला करायचं नाही ह्यांना, बरं का? हे काय घरकुल देऊ येरी, माहीच पैसे खाल्ले येरीचे लोकांनी. 1.5 लाख रुपये खाल्लेत म्हणलं माही. आणि मोदी कुठं घरकुल देतोय काय देत नाही. आमच्या गावात विकासच झाला नाही काहीच. मतदान मोठा मिळाला, मतदानच करायचं नाही दोघाला बी. नाही, पण कोणी चालू नाही आमच्या आतापर्यंत. मतदानाचा अधिकार आहे, कोणाला तरी केलं पाहिजे ना. करणार ना, ज्याला करायचं त्याला करील. पण हे असे घोटाळे गावात. धन्यवाद.
बरं 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 नाव सांगा आपलं अगोदर. जिजासाहेब भीमराव काळे, राहणार कुठले? लुखामसला. बरं बरं लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कशा प्रकारे वातावरण आहे गावात? गावात शरद पवार पार्टी. बरं 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 किती मतदान आहे गावामध्ये? साधारणतः 2300-2400 असेल. बरं किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पाला गावातून? बजरंग बाप्पाला सरासरी 60-65% होईल. बरं बरं बजरंग बाप्पाला पहिली पसंत कशामुळे असणार आहे गावकऱ्यांची? शेतकरी पुत्र आहेत आणि जातीवाद करत नाहीत ते. बरं पंकजताई म्हणजे त्या बी पालकमंत्री होत्या बीड जिल्ह्याच्या 5 वर्ष, प्रीतमताई 10 वर्ष खासदार होत्या. काय गावामध्ये काय विकास योजना नाही आलं, त्यांना चेहराच पाहिला नाही लोकांनी. विकास काही झालाच नाही गावामध्ये? नाही, काहीच नाही. त्यांच्या वतीनं झालाच नाही विकास. हो. बरं आता बजरंग बाप्पाकडून काय अपेक्षा तुम्हाला जर खासदार झाले तर भविष्यामध्ये? शेतीमालाच्या भाववाढीच्या त्याच्या अपेक्षा आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय योजना राबविल्या पाहिजेत असं मत आपलं? शेतकऱ्यासाठी काय सोयाबीनला, कापसाला भाव योग्य, ऊसाला. धन्यवाद. सांगा नाव सांगा ना आपलं. सुरेश काळे, राहणार कुठले? लुखामसला. बरं बरं सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं आहे गावामध्ये वातावरण? वातावरण चांगलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे बदामरावने त्यांना सहकार्य केलं. बजरंग बाप्पाला सहकार्य करायचे. बजरंग बाप्पा आवाजी म्हणतील की, त्यामुळे त्या हिशोबाने बजरंग बाप्पाला करायचे. मला काय अपेक्षा आहेत बजरंग बाप्पाकडून? काय आता रेल्वेचा प्रश्न आहे, काय यांनी काहीच केलं नाही ना 10-15 वर्षामध्ये. काय केलं? नुसतं भावनिक होऊन राजकारण केलं आहे. बाप मी त्यांची लेखी, याच्या पलीकडे काहीच नाही, नुसतं भावनिक राजकारण, बाकी काहीच नाही. बदामरावनी त्यांना हे केल्यामुळं आपण आबाचे कार्यकर्ते, त्या हिशोबाने आपल्याला त्यांना. किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पाला गावातून? आता या गावात बजरंग बाप्पाला म्हणलं तरी 500 मतदान होईल, 500-550 होईल. किती मतदान आहे सर गावात? सगळं मतदान 1700, पण त्याच्यापैकी समजा 1100-1200 मतदान होईल. 500-600 मतदान होईल. मग कोणाला गावकऱ्यांची पहिली पसंती कोणाला असं नंबर 1ची? बजरंग बाप्पाला. धन्यवाद. किती मिनिटं झाले? बरं तुमचं नाव सांगा ना. सत्यभामा शिंदे, राहणार कुठले तुम्ही? हे ताल्यात. तुम्हाला पगार भेटतं का श्रावण बाळ त्याचं काय असतं योजनेचा? दुसऱ्याला भेटतात, मला नाही भेटत, पण भेटतात ना गोरगरीबाला. त्याच्यावरच गोरगरीब चालू येते, म्हातारे माणसं सारं नियोजन करतेच सरकार. बरं सध्या आता 13 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे बीड जिल्ह्यामध्ये. कुणाला आपलं पहिली पसंत असणार आहे? पहिलं 1 नंबरला पंकजताई आहेत, त्याच्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक हिंगे सुद्धा उभा आहेत. 3 उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. कुणाला आपलं पहिली पसंत असणार आहे? ते काय सांगता येईल, जनताच्या ह्याच्यावर आहे. बरं जी बी सरकार येईल त्या सरकारने काय योजना राबविल्या पाहिजेत आपल्या गोरगरीब लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यासाठी चांगल्याच योजनाला राबविल्या पाहिजे, कर्ज द्यायला पाहिजे, या गोरगरीबाला का असं सांभाळलं पाहिजे. अशी मागून जशी सांभाळते तसं पुढवी. तुम्हाला शेती आहे का? आहे ना. किती एकर शेती आहे? आहे 5 एकर. बरं बरं इथून मागं काय शेताला माल योग्य भेटलाय का आपल्याला? हा इथून मागं भेटलंय ना. हा अनुदान भेटलंय, हे भेटलंय. सरकारवर म्हणजे काय नाराजगी आहे का आपल्या? हे जी सरकार चालू आहे याच्यावर काय नाराजगी आहे का आपली? नाही नाराजगी नाही. धन्यवाद. तुमचं काय नाव? गजानन शिर्के. तुम्ही दुकानदार आहेत का स्वतः? बरं कधीपासून दुकान चालू आहे आपली? दुकान झाले 10-12 वर्ष. बरं लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कसं आहे वातावरण गावामध्ये? वातावरण चांगलं आहे. बरं कोण येईल असं वाटतं आपल्याला? कोण येईल ते नाही सांगता येणार, पण व्यवस्थित म्हणजे ज्यांना निवडून द्यायचं ते जनतेने ठरवलेलं आहे. समजा मला काय चर्चा गावामध्ये कोण खासदार झालं पाहिजे? चर्चेचं नाही सांगू शकणार, वैयक्तिक सांगू शकतो मी. बरं एकूण किती मतदान आहे गावामध्ये? 1800. किती कोणाला किती पडू शकते? एक्झिट पोल नाही सांगू शकत. ठीक ओके धन्यवाद. शिवाजी कुराडे, राहणार कुठले? लोकामसला. बरं काय चर्चा आहे? लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आहे गावामध्ये? सध्या तर गावात एकच चर्चा आहे समाजाची की बजरंग बाप्पा सोनवणे यावं निवडून. कारण हिंदूसाठी चांगला माणूस आहे, निवडला आहे जनतेनं जिल्ह्यासाठी, त्यालाच मतदान होणार नाही, तेच येणार आहे. आणि ते काय हे पंकजताईनं काहीच नाही केलं, प्रीतमताईनं इथून मग काहीच नाही केलेलं. आता म्हणतात ना सध्या मला एकदा संधी द्या, मी बीड जिल्ह्याचा विकास म्हणतात, ते चुकीचं आहे. पण मागे काय केलं त्यांनी? कुठं खेड्यापाड्यात 200 वंदऱ्याच्या जिथं गाव वंदऱ्या लोक तिथं निधी दिला, चौकट दुसरं काहीच दिलं नाही कुठंच.
जिथं समाज असते तर निधी दिला फक्त समाज पाहून कुठंच काही दिलेलं नाही. बाकी समाज सगळा अंधारात ठेवला त्यांनी. मी मान्य करतो ना, मी कुठं बोलू शकतो नाही. मग आता बजरंग बाप्पाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? एकच अपेक्षा आहे, त्याला लोकांनी निवडून द्यावा आणि त्याला संधी सोनं साधावं आणि चान्स द्यावा जनतेने एवढे जिल्ह्यासाठी. गावात किती मतदान आहे सर? 1850 किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पासला? होईल ना 1200 मतदान. 1200? बरं, मग अशोक हिंगे बी मराठा समाजाचे उमेदवार आहेत, त्यांचे काय वातावरण आहे गावामध्ये? त्यांचं वातावरण काय नाही. आता ते 2 टप उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्याचं एवढं काय नाही गावात विशेष. ठीक, ओके, धन्यवाद. नाव सांगा आपलं. जिजासाहेब काळे, राहणार कुडाले, लोकामासला. बरं, लोकसभेची निवडणुकीविषयी चर्चा सुरू आहे. काय मत आहे आपलं येणाऱ्या लोकसभेविषयी? बजरंग बाप्पा. काय कारण बरं बजरंग बाप्पाचं? विकासाचा मुद्दा जर म्हटल्यानंतर पंकजताई ह्या मुरबी राजकारणामधल्या आहेत. 5 वर्षे त्या पालकमंत्री होत्या, त्यांच्या बहीणसुद्धा 10 वर्षे खासदार होत्या. ते असे म्हणतात की विकास केला आहे बीडमध्ये आणि पुन्हा जर संधी दिली तर आम्ही आणखीन उद्योगधंदे वाढवू बीडमध्ये. याविषयी काय मत आहे आपलं? पहिला झालाच नाही विकास, काही केलंच नाही. आमच्या गावात नाही आले ना. म्हणजे प्रीतमताई आल्या नाहीत का? पंकज कोणीच नाही, दोघी नाही आले. प्रीतमताई 10 वर्षात गावात आल्याच नाही. नाही आले. त्यांचा काय खासदार फंड गावात काही? काहीच नाही, 1 रुपया नाही. पंकजताईचा बी काही नाही. नाही त्यांचं बी नाही. गावात विकास झालाच नाही. नाही, त्यांच्या मार्फत नाही झाला. बरं, बजरंग बाप्पाला पहिली पसंत भेटते गावामधून, काय कारण असावं बरं? लोकांना आशा आहे काहीतरी नवीन माणूस आहे, काहीतरी करीन. काय केलं पाहिजे आपल्या गावामध्ये? काय रस्ते, वीज, पाणी, बाकी काय. धन्यवाद सर. लोकसभा की निवडणूक चालू है, क्या मत है अपना? अभी बीडचे थे. बीड के है क्या? तो क्या होगा, बीड जिले में मतदान चालू है. बजरंग बाप्पा सो भल क्यों भला बजरंग बाप्पा क्यों पसंद है आपली? सर्वसाधारण आदमी है. अगर वो खासदार हो गए तो क्या काम करना चाहिए उन्होंने? काम करेंगे, जो पेंटिंग काम है वो करेंगे ना. वो जो रेलवे जो है तो काम है करेंगे. बीड जिले को सबसे ज़्यादा पानी का उसका बहुत बड़ा मसला है. हाँ हाँ हाँ. वो ये जो तो गन्ना तोड़ने को जाते लोग, वो जो है तो यहाँ पे उनका रोजगार मिले, इसकी जो है तो करेंगे कोशिश. पंकजताई तो बोल रहे मुझे एक बार संधि दो, मैं भी बीड जिले का बहुत विकास करने वाली हूँ. पंकजताई को दिए ना, इससे पहले भी दिए ना संधि. प्रीतमताई को दिए. गोपीनाथ मुंडे साहब थे, वो जो उनकी बात अलग थी. गोपीनाथ मुंडे जो है तो थे, उनकी धमाक, उनकी जो है तो ये सारी चीज़ें जो है तो उनकी अलग थी. अब ताई का क्या है, ताई का नहीं दुरुद जो है तो ऊपर के लोगों की इस पर. तो बजरंग बाप्पा आएंगे चुन के? बिल्कुल 100% आएंगे. कितनी लीड से आएंगे? आप ये तो वक्त ही बताएंगे, अभी क्या बताएंगे. धन्यवाद. ओके. नाव सांगा आपलं. आपलं संदीप काळे, राहणार कुडाले, लोकामासला. बरं बरं, काय विषय आपला, म्हणजे काय चर्चा गावामध्ये सध्या? आपल्या गावामध्ये फक्त बजरंग बाप्पा आमचे शेतकरी पुत्र माणूस आहे, आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे आणि त्यांची चर्चा चांगली आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि ते 100% निवडून येतील, मला गॅरंटी. बाप्पा काय कशामुळे पहिली पसंती बरं बजरंग बाप्पाला? बाप्पा शेतकरी पुत्र आहेत पहिल्यापासून, त्यामुळे माझी त्यांना पसंती. आणि ते काहीतरी विकास करते. येडेश्वरी कारखाना त्यांनी उभा केला आहे केज तालुक्यामध्ये, बिलकुल. आणि एक सोलापूरचा घेतला आहे. 2 कारखाने चालित आहेत ते, त्याच्यामुळं त्यांचा विषय आहे सध्या चर्चेमध्ये. बरं, खासदार झाल्यावर काय केलं पाहिजे त्यांनी आपल्या बीड जिल्ह्यासाठी? बीड जिल्ह्यासाठी ते भरपूर शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न मांडते. दिल्लीची किल्ली त्यांच्या हातात यायला पाहिजे फक्त. बाप्पा खासदार होणार ही मला गॅरंटी. बरं, आपल्या गावात काय योजना राबविली पाहिजे बरं? आता बाप्पानी आपल्या गावामध्ये खूप योजना राबविल्या आहेत, पण आता ते सांगता येणार नाही मला एवढं. म्हणजे एवढं मला गावात काय केलं पाहिजे त्यांनी खासदार झाल्यावर? बाप्पानी का? हां हां. बाप्पानी आमच्या एक गेवराई तालुक्यामध्ये एक कारखाना उभा केला पाहिजे ही माझी इच्छा आहे. बाप्पानी एक कारखाना गेवराई तालुक्यामध्ये फक्त एकच कारखाना आहे, अजून बाप्पानी एक उभा केला पाहिजे ही माझी इच्छा आहे. धन्यवाद.